त्यांनी पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही. मोठं आंदोलन आम्ही छेडू. मत देण्यासाठी ठाम आहे. तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी. काही नाही, इकडनं एकही झाडाची फांदी तोडायची नाही. झाडं वाढलेत ना, त्या झाडांची उंची बघा, झाडं वाढलेत ना, बघा तोडायची झाडं ही. वर कोणाचा विश्वास नाही. अहो आता काल ते खोटं बोलले. मी हैदराबादला गेलोय, हैदराबादनं झाडं आणली आहेत. गिरीश महाजनांवर ते जे काय बोलतात याच्यावर कोणाचा विश्वास नाही. इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही. पर्याय सरकारने शोधायचा आहे. अहो आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो, पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार इथे कुंभमेळा करायला तर कसं होईल? झाडं तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी इकडे बरं करतात काय करताय अण्णा? काय बांधतायत? 1,00,000 स्क्वेअर फूटचं रेस्टॉरंट. कोणाचा विश्वास आहे? रेस्टॉरंट, त्याच्यानंतर बँक्वेट हॉल, प्रदर्शन केंद्र, हे त्यांच्या त्या या प्लॅन मध्ये. आणि ते बोलतात ते खोटं बोलतात. त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे. तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या. खाजगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे. सरकारने जर का कायदा केला तर आमचं म्हणणं एकच आहे, इकडचं एकही झाड तोडू देणार नाही. झाड तोडायचं नाही, बस. तीव्र आंदोलन करू आम्ही. मध्ये काही राजकीय पोळी भाजण्याची गरज नाहीये. आमचं एकच म्हणणं आहे, त्यांनी सांगावं आम्ही झाड तोडणार नाही, विषय संपला. झाड तोडू देणार नाही. जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच, तर आम्ही पण बघतो कसे झाड तोडतो. 15,000 झाडं लावण्याची जागा आहे ना, तिथे करा ना व्यवस्था. परंपरा आहे या जागेला माझा निसर्ग आहे, मी निसर्गाचा एक भाग आहे. आणि निसर्गापुढे कुणी मोठं नाही. कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला देवही नाही. निसर्ग हा पहिला आहे आणि आपण भाग आहोत. त्यांनी आपल्याला जन्माला घातलंय, आपण त्याला सांभाळूया. नका करू. हात जोडून विनंती आहे, जे कोणी अधिकारी, सरकार, जे कोणी असेल, म्हणजे हात जोडून विनंती आहे, काय नका करू, नका करू. आपण आहे ते राहू दे ना. आणि भरपूर जागा आहेत, भरपूर पर्याय आहेत. आणि आहेत पर्याय आहेत, आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे. ते हा पर्याय शोधू शकतं, तो पर्याय राबवू शकतं, असं माझाही विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा. हात जोडून विनंती आहे सगळ्यांकडून, प्लीज हा निर्णय बदला. हे तपोवन आहे, काय कळत नाही मला, पण हात जोडून विनंती नका. आपण बघितलं नाही तर जास्त मला बोलताही येत नाही, म्हणून सल्ला काय देणार. मी फक्त विनंती करतो कळकळीने, अगदी मनापासून, हा निर्णय नका घेऊ. झाडं जगू देत, निसर्ग जगू दे, पुढची पिढी जगू दे. मला शक्य झालं आणि संधी मिळाली तर नक्की भेट घेऊन माझी इच्छा आहे. पण मी आता तुमच्या मार्फत मी असं नेहमी म्हणतो की आम्ही कलाकार आणि प्रेक्षक किंवा तुम्ही दुवा आमच्यामध्ये, म्हणजे देव आणि माणूस याच्यामध्ये जो साधू असतात ते व्हिडिओकर असतात ना, ज्याचं कनेक्शन होऊन देतं माणसाचं आणि देवाशी. तर तुम्ही तसे व्हिडिओकर आहात, साधू आहात आमच्यासाठी. तर माझ्याकडून तुमच्यातर्फे विनंती करतो, पुन्हा पुन्हा ते सांगतो, हा निर्णय
स्टेप घेतले, त्यावेळेला जनसुनवाईचं ढोंग त्यांनी केलं. काही वेळेला आम्ही म्हणतो की तुम्हाला 1100 झाडं नाही पडली, ते असं म्हणत होते की 1700, 1800 असे वेगवेगळे आकडे सांगत होते. पण त्यानंतर ही झाली 24 तारखेला आपली जनसुनवाई. 14 तारखेला 10 दिवस आधीच त्यांनी एक टेंडर काढलेलं होतं 320 कोटी रुपयाचं. या 35 एकर जमिनीवरती रिक्रिएशन कॉन्फरन्स रूम्स, एक्झिबिशन हॉल्स, ऑडिटोरियम्स, रेस्टॉरंट, 1,00,000 स्क्वेअर फुटाचं रेस्टॉरंट, या सगळ्या बांधकामामध्ये या 35 एकर जागेवरती एक झाडं म्हणजे खोटं बोलत होते राजनाथपणाने की 1100 किंवा 1800 आणि त्याच्यानंतर हे उघडकीस आलं, तरीही त्यांचं खोटं बोलणं चालू राहिलं. आता काल इथला जो डीपी आहे तो मिळालाय. या डीपीमध्ये हे जेवढे गट नंबर आहेत ते सर्व गट नंबर त्यांनी झोन चेंज केलेला आहे आणि हा पूर्णपणे रेसिडेन्शियल कमर्शियल झोन केलेला आहे. त्यामुळे या तपोवनामधलं एकही झाड राहणार नाही. हे जे साधूंचं आणि वेगवेगळ्यांचं नावं सांगत असतात, त्या साधू इतकीच तपश्चर्या या झाडांनी केलेली आहे. आणि हे माझं गाव आहे, माझं गाव आहे. या गावातला ऑक्सिजन शाबूत राहायला पाहिजे. याच्यावरती काहीतरी फालतू कारण सांगतात की याच्या बदल्यात 10 झाडं दुसरीकडे लावू, एकाच्या बदल्यात 10 झाडं लावू. तुम्ही जाऊन सगळ्यांनी कव्हर केलेलं असेल. 1.5-2 फुटाच्या अंतरावरती झाडं लावतो, खड्डे खणलेले आहेत. म्हणजे गिरीश महाजन 1.5 फुटावरती केळी लावतो का जळगावला? स्वतःच्या गावामध्ये तसं वागणार नाही. माझ्या गावाची वातावरण हे होऊ दिलं जाणार नाही. आणि कोणी कितीही काय म्हणेना, त्याला अनेक प्रकारे रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे होणार नाही. आम्हाला फक्त आणि फक्त इथलं पर्यावरण हवं आहे आणि ते टिकवायचं आहे. काही जे सांगितलं जातं की याच्याऐवजी दुसरीकडे करू, आम्ही त्यांना एवढंही सांगितलं की तुम्ही 18,000 तिकडे लावणार आहात, तर जिथं तुमच्याकडे जागा आहे तिथं साधूग्राम बसवा. आणि 1800 वरती तुम्हाला साधूग्राम करायचे असं सांगत होते, तर 1800 वरच्या जागेवरती तिकडे साधूग्राम करा, उरलेली 16,000 झाडं पण लावा. शिवाय तर ते नाही करणार. हे असल्या प्रकारची काहीतरी कारणं सांगत राहतील. याच्या विरोधात न्यायालयामध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये सगळीकडे याच्या विरोधामध्ये दाद मागितलेली आहे आणि ती मिळेल अशी अपेक्षा आहे. आता फारसा म्हणजे न्याय व्यवस्था सुद्धा कशा प्रकारे असेल, तर का त्या आरती साठेकडे जर गेलं हायकोर्टात, त्यांची प्रवक्ता होती ती, त्यामुळे त्याचं काय होईल हे सांगता येत नाही. पण त्याच्याही पुढे जाता येईल, सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा जाऊ. पण नाशिकचं पर्यावरण हे जे म्हणतात झाडं तोडू, एक फांदी सुद्धा तोडून देणार नाही. नाशिकमध्ये एक फांदी सुद्धा. याच्यामध्ये मीटिंग पहिल्यांदा त्यांनी हे टेंडर काढलं. कसं लिहिलंय साधूग्रामच्या जागेवर हे टेंडर रद्द केल्याचं नोटिफिकेशन पेपरमध्ये प्रसिद्ध करा. पहिल्यांदा ते. आणि मीटिंग करून काय हा काय निगोशिएट करण्याचा विषय नाहीये. झाडं तोडणार नाही एवढा त्यांचा संपला विषय. एकही तोडणार नाही, हे टेंडर रद्द करतो म्हणून सांगा. तो जो झोन बदललेला आहे DP मधला तोही दाखवतो. हा जो झोन आहे संपूर्ण टाकलेला आहे. त्यामुळे हा पुन्हा पूर्ववत ग्रीन झोन करा आणि हे जे काही टेंडर काढले पूर्णपणे रद्द केल्याचं नोटिफिकेशन लेखी हे प्रसिद्ध करा. त्यानंतर काय बैठका करायच्या त्या आम्हाला बैठकांमध्ये येतं. हे एवढं रद्द करा बस. आणि ज्या मूलभूत गोष्टींची नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.